सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीत ठाकरे गटाकडून मांडण्यात आलेल्या एका युक्तिवादानं चर्चेला उधाण आलंय। शिंदे गटाचे आमदार जर अपात्र ठरले तर त्यांना मिळालेलं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह धोक्यात येऊ शकतं अशी मांडणी ठाकरे गटाकडून करण्यात आली। इतकंच नाही तर विधानसभा अध्यक्षांनी वेळेत निर्णय दिला नाही तर सर्वोच्च न्यायालय स्वतः आमदारांना अपात्र ठरवू शकतो असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी केलाय। यासाठी त्यांनी राजेंद्र सिंग राणा प्रकरणाचा दाखलाही न्यायालयासमोर मांडलाय। मात्र हा दावा आणि युक्तिवाद आहे। सर्वोच्च न्यायालयाने अद्याप यावर अंतिम निर्णय दिलेला नाही। तर आजच्या सुनावणीत नेमकं सर्वोच्च न्यायालयात काय काय घडलंय बघूया हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी हरिचंद्र पवार, तुम्ही पाहत आहात सकाळ। सर्वप्रथम हे प्रकरण नेमकं कशाबद्दल आहे ते समजून घेऊया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दोन प्रमुख याचिका दाखल केलेत। पहिली याचिका आहे ती आमदारांच्या अपात्रतेबाबत। महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला होता। अध्यक्षांचा हा निर्णय घटनाबाह्य आहे आणि 10व्या अनुसूचीचा म्हणजेच पक्षांतरबंदी कायद्याच्या गैरवापराचा आहे असा दावा करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे। दुसरी याचिका आहे ती शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत। केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे आणि पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला दिलं आहे। निवडणूक आयोगाचा हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आणि याच दोन प्रमुख मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू आहे। ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, त्यानंतर देवदत्त कामत यांनी हा युक्तिवाद पुढे नेला। आजच्या सुनावणीत ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांचा युक्तिवाद महत्त्वाचा ठरला तर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी युक्तिवाद करणार असल्याची माहिती समोर येत आहे। देवदत्त कामत यांनी सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो आज मांडला तो आमदारांच्या अपात्रतेबाबत। त्यांच्या म्हणण्यानुसार एकदा शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तर त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं। या प्रकरणात ठराविक वेळेत सुनावणी झाल्यामुळे पक्षांतराचे फायदे संबंधित आमदारांनी आधीच घेतले आहेत अशी मांडणी त्यांनी यावेळी केली आणि याचा संबंध त्यांनी पक्षाच्या चिन्हाशी जोडला। कामत यांच्या म्हणण्यानुसार राजकीय पक्षांचा चिन्ह वाटपाचे नियम हे विधिमंडळातील बहुमताच्या चाचणीवर आधारित आहेत। म्हणजे शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळण्यामागे त्यांच्या आमदारांचं विधिमंडळातील बहुमत हा एक महत्त्वाचा आधार असल्याचं ठाकरे गटाकडून मानण्यात आलं। त्यामुळे जर त्या आमदारांचं पक्षांतरांचं कायदेशीरदृष्ट्या चुकीचं ठरलं तर त्यावर आधारित मिळालेला फायदा कायदेशीरदृष्ट्या टिकतो का हा प्रश्न ठाकरे गटाने न्यायालयासमोर मांडला। यावेळी खंडपीठाकडूनही प्रश्न उपस्थित करण्यात आला। कशापासून अपात्र यावर देवदत्त कामत यांनी एक महत्त्वाची मांडणी केली। त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या दिवशी पक्षांतराचं कृत्य झालं त्याच दिवसापासून संबंधित सदस्याने आपलं सदस्यत्व गमावलं आहे अशी कायदेशीर घोषणा न्यायालय करू शकतं। मात्र त्यापुढील प्रत्यक्ष दिलासा देणं आता कदाचित शक्य होणार नाही अशी मांडणी त्यांनी यावेळी केली। म्हणजेच अपात्रता नेमकी कशापासून लागू झाली याबाबत न्यायालयाकडून कायदेशीर घोषणा होऊ शकतं असा त्यांचा युक्तिवाद आहे। यासाठी उच्च न्यायालयांचे अनेक निर्णय आणि न्यायनिवाडे उपलब्ध असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितलं। या सुनावणीत सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे सर्वोच्च न्यायालय स्वतः आमदारांना अपात्र ठरवू शकतं का। देवदत्त कामत यांनी याच मुद्द्यावर जोरदार युक्तिवाद केला। त्यांच्या म्हणण्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेण्यास वेळ लावला आणि प्रकरणात अधिक बराच वेळ गेला आहे। कोर्टाचे अधिकार तांत्रिक नियमामध्ये अडकलेले नाहीत आणि पूर्ण न्याय करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय स्वतः आमदारांना अपात्र ठरवू शकते असा युक्तिवाद त्यांनी केला। यासाठी त्यांनी एका पूर्वीच्या प्रकरणाचा दाखला दिला। देवदत्त कामत यांनी राजेंद्र सिंग राणा प्रकरणाचा दाखला न्यायालयासमोर मांडला। त्यांच्या म्हणण्यानुसार त्या प्रकरणात अपात्रतेचा आरोप असलेले आमदार मंत्री झाले होते आणि विधानसभेचा कार्यकाळ संपत आला होता। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे न पाठवता त्या आमदारांना स्वतः अपात्र घोषित केलं होतं। याच पूर्व दाखल्याच्या आधारे सध्याच्या प्रकरणातही सर्वोच्च न्यायालय स्वतः निर्णय घेऊ शकतं असा युक्तिवाद कामत यांनी केला। त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे विधानसभा अध्यक्ष आणि संबंधित पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी लागेल। हा मुद्दा न्यायालयासमोर होताच त्यावर कामत यांनी सांगितलं की सर्व पक्षकार न्यायालयासमोर उपस्थित आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व केलं जात आहे। त्यामुळे अपात्रतेविरोधात शिंदे गटाला जे काही सांगायचं आहे ते न्यायालय ऐकून घेऊ शकतं आणि त्यानुसार योग्य आदेश देऊ शकतो अशी त्यांची मान्य आहे। आता या संपूर्ण युक्तिवादातील दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे धनुष्यबाण चिन्ह। देवदत्त कामत यांच्या
मांडणीनुसार शिंदे गटाने केलेल्या पक्षांतराचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांना मिळालेले पक्षाचं नाव आणि चिन्ह, आणि हे चिन्ह त्यांच्या तथाकथित आमदारांच्या बहुमतावर आधारित असल्याचं त्यांनी म्हटलं। त्यामुळे त्या आमदारांनी पक्षांतर केलं होतं की नाही याचा अंतिम निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाने घ्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली। जर आमदारांचं पक्षांतर सिद्ध झालं तर निवडणूक आयोगाने त्यांना पक्षांचं नाव आणि चिन्ह देण्याचा मूळ आधारच संपुष्टात येईल असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय। पण पुन्हा एकदा स्पष्ट करतो की हा ठाकरे गटाच्या वतीने न्यायालयात करण्यात आलेला युक्तिवाद आहे। सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही। सध्याच्या कायद्यानुसार 2/3 म्हणजे 2/3 बहुमताची आवश्यकता असते आणि निवडणूक आयोगाने हाच धागा पकडून एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह दिलाय अशी त्यांची मागणी आहे। तर शिवसेना सत्ता संघर्षाच्या या अंतिम सुनावणीत आज ठाकरे गटाकडून आमदारांच्या अपात्रतेपासून थेट धनुष्यबाण चिन्हापर्यंतचा युक्तिवाद मांडण्यात आला। देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालय स्वतः आमदारांना अपात्र ठरवू शकतो असा युक्तिवाद करत राजेंद्र सिंग राणा प्रकरणाचा दाखला दिला। आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न आणि निवडणूक आयोगाने दिलेलं धनुष्यबाण आणि नाव यांचा थेट संबंध जोडण्याचा प्रयत्नही ठाकरे गटाकडून करण्यात आला। तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सर्वोच्च न्यायालय आमदारांच्या अपात्रतेबाबत काय भूमिका घेतं आणि त्या भूमिकेचा शिवसेनेच्या नाव आणि